वेळही खूप झालेला आहे. तर मी इतकंच एक कविता आहे जी फार नावाजलेली कविता आहे. ती कविता मी आपणासमोर मांडणार आहे. मला असं वाटतं की आपल्या समोर असलेले आपले गृहपाल पाटील सर यांना त्यांच्या सिलेबसमध्ये ती कविता असेल त्या काळात ती कविता मी सादर करणार आहे. त्या कवितेचा एक थोडक्यात 1 मिनिटाचा सारांश सांगतो की सर एका मैदानामध्ये काही सरदार पुढे चाललेले होते आणि समोर सर्व शेत होतं. त्या मैदानामधून घोड्यावरती टाप 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 घोड्यांचा आवाज करत ते सरदार पुढे चालले होते. आणि ते सरदार पुढे चाललेला असताना एक तुमच्या वयाचा 12 वर्षाचा पोरगा म्हणतो, थांबा थांबा, तुम्ही कुठे चाललायत आमच्या स्वराज्यामध्ये. 12 वर्षाचा पोरगा. आणि तो पोरगा काय म्हणतो? तो पोरगा म्हणतो, ही त्याची कविता आहे. जे कवितेची मला कवी माहित नाही पण सरांना माहित असेल. तो पोरगा म्हणतो, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या, उडवीन राई राई एवढ्या. पुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिव ही ओलांडिता तीरसे, लगामखेचा या घोडीचा राव टांग टाकुनी, असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणूनी हसण्यावारी, पोर म्हणूनी हसण्यावारी, वेळ नका नेऊही, मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठाचा मी बच्चा असे, हा मर्द मराठाचा बच्चा मी असे, हे हाडगी माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मत बाजी वसे. खबरदार जर टाच मारणी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. मळ्यात जाऊन मोठेचे ते पाणी भरावे, तुवा कशाला ताठा तुझ हा हवा. मुठीत ज्यांच्या मूठ असे खडग्यांची तो बरे, वीर समजला वीर तू समजलास का रे. थोर मारती अशा बढाया पराक्रमाच्या जरी, कुठे तव भाला बरची तरी. हे खडग्याचे बघ पाते किती चमचमकते, अन कुचदार अन भाल्याची टोकते. पुढे या तुझी वद हिम्मत का राहते, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. आपण मोठे दाढीवाले, आपण मोठे दाढीवाले आशूरवीर की, किती ते आम्हाला ठाऊकी. तडप आमच्या शोभाची तुम्हा माहित नाही का. म्हणजे काय म्हणतोय?